हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ज्या एक सर्टिफाय ॲस्ट्रोलॉजर आहेत आणि गेली 12 वर्ष त्या या क्षेत्रामध्ये आहेत असं मी म्हणेन. आणि आपण बऱ्याचदा असं म्हणतो की प्रत्येकाने हार्ड वर्कवर विश्वास ठेवावा, पण हार्ड वर्क सोबत लक फॅक्टर सुद्धा खूप जास्त मॅटर करतात. त्यामुळे ते लक फॅक्टर आपलं काय असणार आहे, कसं असणार आहे, किंवा कोणत्या गोष्टी आपण त्यासाठी करायला हव्यात, या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण बघत असतो. जाणून घेण्याबद्दल आपण प्रचंड एनर्जेटिक असतो. तर आज आपल्याला ज्या पंचांग पाहतात किंवा पंचांग बद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत आज त्या, आणि त्याचबरोबर त्या वास्तूविषयी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगतात, किंवा वास्तू दोष असतील तर ते कसे निवारण करायचं त्याचं, या सगळ्यांविषयी ज्या नेहमी अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, किंवा गेली 12 वर्ष त्या यामध्ये आहे, तर अनेकांच्या समस्या सोडवण्याचे काम ज्यांनी केलेलं आहे त्या सुनीता भोसले मॅडम आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू. येस. आणि त्याच्यासोबतच वास्तू विशारद असेल किंवा पंचांग असेल, याबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे सध्या जर आपण काय करत असू तर बऱ्याच जणांना जाणून घेण्याची उत्सुकता असते की माझं करिअरमध्ये माझं कसं असणार आहे, माझी एक मॅरिड लाईफ किंवा लव्ह लाईफ कशी असणार आहे, किंवा एकंदरीतच ओव्हरऑल माझी जर्नी कशी राहणार आहे, किंवा ती जर्नी चांगली होण्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर त्यासाठी आपण बऱ्याचदा न्यूमरोलॉजिस्टकडे धाव घेत असतो, किंवा टॅरो कार्ड रीडर जे असतात त्यांच्याकडे जात असतो. तर अशाच ज्या एक न्यूमरोलॉजिस्ट आहेत, टॅरो कार्ड रीडर आहेत, वास्तू क्रिस्टल थेरपी सुद्धा त्या देतात, अशा जान्हवी पर्वतकर मॅडम सुद्धा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तर तुमच्या दोघींचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू. येस. तर मी सुरुवात अर्थात सुनीता मॅडम कडून करेन. मॅम, किती वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहात? किती वर्षाचा अनुभव आता तुमच्या गाठीशी आहे? 12 वर्ष झाली मला या क्षेत्रात येऊन. सुरुवातीला म्हणजे शिकल्याच्या नंतर थोडं स्लो होतं, पण आता सगळं थोडं कळायला लागलंय बऱ्याच गोष्टी. त्यामुळे क्लायंट पण घेते, हँडल करते. ह्या सगळ्या गोष्टी मला आता जमायला लागल्या. बरं. पण मग सुरुवातीला म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होतात आणि त्यावेळेला जेव्हा तुमचे आई वडील किंवा फॅमिली मेंबर्स जेव्हा आपल्याला असं म्हणतात ना, आपण यांच्याकडे जाऊ, त्यांच्याकडे जाऊ, याच्याविषयी जाणून घेऊ, त्याच्याविषयी जाणून घेऊ, तेव्हा तुमचा हा सगळ्यांचा या गोष्टींवरती विश्वास होता का, किंवा काय तुमच्या रिॲक्शन्स तेव्हा कशा असायच्या? या गोष्टीवरती विश्वास होता आमचा त्यावेळेस, पण त्यावेळेला एवढं जास्त म्हणजे आता जे ज्योतिषशास्त्र सांगितलं जातं तेव्हा ते फक्त कामापुरतंच असायचं की लग्न आहे तर ते जुळवला जायचं तेवढ्यापुरतंच, किंवा एखादा मुहूर्त काढा असं त्या संदर्भातच तो विचार केला जातो. त्यामुळे त्याबद्दल एवढं काही ज्ञान नव्हतं काय. त्यामुळे आई वडील करतात ते बरोबर आहे, त्यामुळे विश्वास होता त्यावेळेला. पण मग तुम्ही हे मीही शिकलं पाहिजे किंवा मला हे करायचंय अशी आवड कशी निर्माण झाली तुम्हाला? याला एक ऍक्सिडेंट झाला. म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या भावाचा मुलगा 17 वर्षाचा, तो अचानक त्याची डेथ झाली. तर मग मला जेव्हा गुरुजींच्याकडे माझा भाऊ गेला तर ते म्हणाले की आपण लघुरुद्र वगैरे करूया म्हणून. पण त्या लघुरुद्रासाठी त्याचे आई वडील असणं गरजेचं, आणि तो खूप सिरियस होता तिकडे. तर त्यांना मग ते एकटे येऊन करून गेले, पण त्यांचा जीव तर तिकडे हॉस्पिटलमध्येच होता. त्यावेळेस मला ज्यांच्याकडे हे गेले होते गुरुजींच्याकडे, आणि बरंच काय मला सांगितलं, आणि तिथपासून मग मला आवड निर्माण झाली की नक्की काय झालं होतं ह्याला, ते आपण शोधून काढावं. मग त्यासाठी मला हे पार करावं लागले, डिग्री वगैरे कॉलेजमध्ये म्हणजे अभ्यास पूर्ण करावा लागला. 3 वर्षाचा कोर्स मी डिग्री केलेला आहे. मी सर्टिफाय म्हणजे दीक्षांत समारंभ वगैरे सगळं हे केलेलं आहे. त्यामुळे ते शोधायसाठी मग हळूहळू माझी गाडी पुढे चालली. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीतच प्रत्येक एखाद्या निगेटिव्ह गोष्टीमध्ये जशी पॉझिटिव्ह गोष्ट दडलेली असते, तशी तुम्ही त्या निगेटिव्ह गोष्टीमधून ही पॉझिटिव्ह गोष्ट निवडली आणि तुम्ही शिकलात. आणि रादर मला असं वाटतंय कदाचित तेव्हा तुम्हाला तेवढं ज्ञान नव्हतं त्याविषयी, पण आता असे कित्येकांचं आयुष्य सुरळीत होण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होतो. तर कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स लोक घेऊन तुमच्याकडे येतात किंवा काय? जास्त करून विवाहाचे प्रॉब्लेम असतात आणि नोकरीचे. म्हणजे विवाहात टिकत नाहीत, त्यामुळे काय प्रॉब्लेम होतात, भांडणं होतात, मग का होतात, कशाला होतात असे ते. आणि नोकऱ्या त्यांच्या व्यवस्थित खूप मेहनत करून सुद्धा त्यांना ते मिळत नाही.
असे हे 2 प्रॉब्लेम तर जास्त येतात. मग त्यावर आम्ही त्यांची सगळ्या कुंडली ओपन करून मग चेक करून घेतो की आता त्यांना तसा योग आहे का. कधी कधी आपल्याला योग नसतो आणि खूप मेहनत करतो आणि आपल्याला सक्सेसच मिळत नाही. मग आम्ही त्यांना थोडा धीर देतो की थोडे दिवस थांबा. मग त्यांना सेवा करायला सांगतो. त्यांच्या पत्रिकेप्रमाणे त्यांना जे काय त्यांच्या ह्याच्यामध्ये आलेले असतात, म्हणजे आपल्या कुठल्या देवताची पूजा केली पाहिजे, कारण आपण जेव्हा जन्माला येतो तर देव आपल्याला सगळं देतो पाठवून. तर ते आपल्याला माहिती नसतं आणि आपण असंच मेहनत करतो बस फक्त. मग ते आम्ही त्यांना थोडी सेवा करायला देतो. त्यामुळे काय माहिती मग पॉझिटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी होत जातात आणि एक 6 महिन्यात त्यांचा रिझल्ट येतो तो. म्हणजे त्यांना मिळतच कुठे ना कुठे. त्यांना मनासारखं कधी कधी घडतं, ज्यांना नाही त्यांना मिळते की मग ते रिझल्ट येतो त्याचं. पण जर म्हणजे तोपर्यंत आपला योग पण पुढे येतो. विवाहाचा योग सुद्धा असेल तर नसेल तर ते जुळून येत नाही पटकन. मग त्यासाठी सुद्धा आम्ही काहीतरी त्यांना सांगतो असे काय उपाय वगैरे. आणि तोपर्यंत तेवढा वेळ जातो कारण आम्ही म्हणतो 2 महिने हे करा. तोपर्यंत आपला टाइम तिथपर्यंत पोहोचतो आणि मग ते बरोबर योग्य वेळ. पण त्यांना असं कसं आम्ही निगेटिव्ह बोलू शकत नाही. बरोबर. त्यांना आपल्याला असं पॉझिटिव्ह मध्येच त्यांना सांगायचं की तुम्ही ही सेवा तुमच्या घरातनं झालेली नाहीये तर ती ही सेवा तुम्ही चालू करा. देवांची आपली मंत्र कुलदेवताचं वगैरे सगळं तिथे जाऊन या असं आम्ही त्यांना सगळं सजेशन होतं. ते या सर्व काळात 40 दिवस सेवा करा. तेवढा वेळ निघून जातो आणि मग ते पुढे मग मार्गी मोकळे होतात. बरोबर. म्हणजे एकंदरीतच काय की आपण नेहमी म्हणत असतो ना की मेडिटेशन खूप करायला हवं किंवा मेडिटेशन केलं पाहिजे. तर मला नेहमीच असं वाटतं की मेडिटेशन इज इक्वल टू देवाची भक्ती. जेवढा तुम्ही शांत मनाने देवाची भक्ती करता तितकंच रिलीफ तुम्हाला कायम मिळत असतं. आणि अर्थात जेव्हा आपण म्हणतो ना की मी मेहनत तर करतेय पण मला कुठेतरी इकडून साथ पण हवी आहे, देवाचे आशीर्वाद हवेत, कृपाशीर्वाद हवेत. कधी कधी ती मेहनत चुकीच्या दिशेने जात असते. तर ते ज्योतिष शास्त्र त्यांना मार्ग दाखवतात. एक्झॅक्टली राईट ट्रॅकवरती. नक्कीच. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये सुनीता भोसले मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जान्हवी पर्वतकर मॅडम सुद्धा आहेत. यांच्या आता आपण सुनीता मॅडम सोबत तर गप्पा मारल्याच आहेत. अजून काही प्रश्न आहेत, मी त्याविषयी सुद्धा बातचीत करणार आहेत. पण मी आता जान्हवी मॅडमकडे येईन. मॅम, तुम्ही न्यूमरोलॉजिस्ट आहात, त्याचबरोबर तुम्ही एक टॅरो कार्ड रीडर सुद्धा आहात आणि सोबतच एक वास्तू क्रिस्टल थेरपी सुद्धा तुम्ही देता. सो इतक्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर एकमेकांशी निगडीत असतील, संबंधित आहेतच नो डाऊट, पण मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधीपासून शिकत आहात किंवा कधीपासून हे करताय? सो न्यूमरोलॉजी मी स्टार्ट केलं माझ्या लास्ट इयरपासून, माझ्या कॉलेजच्या 2004. ओके. तेव्हापासून, कारण मला ऑफिस सायन्समध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता आणि मग ते एक जोडत गेलं. So numerology केली, मग I started doing affirmations. Then I did my tarot card reading. I did a therapy. I did a proper certified course tarot card reading साठी. आणि त्याच्यानंतर मग एक ज्ञान वाढत गेलं. ऍस्ट्रोलॉजी आई माझी करतेच. येस. सांगितलं नव्हतं श्रोत्यांना, सांगते की सुनीता भोसले मॅम ह्या आई आहेत जान्हवी मॅम यांच्या. सो बेसिकली आईची आणि मुलीची जोडी आहे, त्यामुळे म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला नाही की हे कुठून आलंय. तर हे इथूनच आलेलं आहे. तिचं एवढं, तो आय गिव्ह यू अन एक्झाम्पल, तिचं एवढं इंटरेस्ट आहे, पॅशन आहे, दॅट पॅशन ते मला आय ऑल्सो स्टार्टेड फिलिंग एक द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट जे आम्ही करतो इज गिव्हिंग बॅक टू सोसायटी. सो वी डोंट डू इट ॲज अ बिझनेस, वी डू इट ॲज अ पॅशन, की जेणेकरून माझ्या मदतीने मी कोणाचं चांगलं करू शकत असेल, मग ते ॲस्ट्रोच्या माध्यमाने किंवा टॅरोच्या माध्यमाने किंवा सिम्पल इज अ नेम करेक्शन न्यूमरोलॉजीच्या माध्यमाने तुमच्या लाईफमध्ये यू आर बॉर्न विथ सर्टन नंबर्स, मग ते कुठचे नंबर्स मिसिंग आणि त्याचा काय प्रभाव आहे, त्याचा काय इम्पॅक्ट होतो अँड हाऊ कॅन वी करेक्ट इट इज वॉट I do. And then we team up together and then we do our readings. So I'll give you an example. She a few years ago she met with an accident. आणि ते ऍक्सिडेंट तिला माहिती होतं, कारण की पंचांग बघतो तर ते जो चेंज ऑफ द प्लॅनेटरी मुवमेंट जे चेंज झालं ते तिला माहिती होतं. तर शी वॉज व्हेरी केअरफुल की मी एकदम हळूहळू चालणं. ती माझ्या बहिणीच्या घरी होती आणि हळूहळू चालली, सगळं व्यवस्थित केलं. म्हणून आता मी घरी जाऊन शांतपणे बसते, काही प्रॉब्लेम होणार नाही कारण मी कुठेच गेली नाही. आणि नेमकं म्हणजे निमित्त काय तर तोंड धुवायला बाथरूममध्ये गेली आणि पडली.
आणि पडली म्हणून तिचा जो बोन आहे, रिस्ट बोन, इट केम आउट. सो इट वॉज सच अ ड्रॅस्टिक सर्जरी. कोविड होतं, काही सपोर्ट नव्हतं. सगळे 2 दिवस आम्हाला ऑलमोस्ट 12 आवर्स निघून गेलेले आणि फ्रॅक्चरचं पॉयझन होतं. सो आमच्या दोघांची गप्पा, माय सिस्टर्स यूज टू गेट इरिटेटेड. मी तिला म्हणाली की आई तुला कसं नाही कळलं मग? तर म्हणजे अगं मी बघितलं, पण मला माहिती नाही की आता हा शनी माझा वक्री झालाय, तो वक्री झाला म्हणजे 5 पावलं मागे येतो. आता ह्या गोष्टी आम्ही डिस्कस करतो. अच्छा मग 5 पावलं मागे होतो, मग मला सर्जरी आहे पण माझा रिकव्हरी होईल. सो म्हणजे यु नो तुमच्या दोघींचा इतका मोठा ऍक्सिडेंट झाल्यानंतर हे असं डीप कन्व्हर्सेशन चाललंय आणि बाजूचे घरातले मेंबर्स बोलत असतील सिच्युएशन काय आणि या दोघींचं हे काय चाललंय. म्हणजे की लिटरली तिकडे हाताला फ्रॅक्चर आहे आणि आम्ही सगळे टेन्शन मध्ये आहोत आणि या दोघी म्हणतात की तुला कसं कळलं नाही. So that's how the science began. And then numeral astro, when I did my tarot card reading. Tarot is basically a science that guides you. It's a मार्गदर्शन. जसं आता ॲस्ट्रोलॉजी मार्गदर्शन आहे तसं टॅरो ही मार्गदर्शन आहे. इट्स अ कनेक्शन, इट्स अ डीप कनेक्शन बिटवीन द अर्थ अँड द युनिवर्स. सो दॅट्स हाऊ वी आर द एमिसरीज. सो आम्ही म्हणतो आम्ही एमिसरीज आहे, म्हणजे वी आर द मेसेंजर. वी हॅव बीन चोजन टू गिव्ह यू दॅट मेसेज दॅट गॉड वॉन्ट्स टू गिव्ह. आय एम नोबडी टू गिव्ह यू अ मेसेज. गॉड इज ट्राईंग टू से समथिंग आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत, आम्ही तो माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. सो हा इंटरेस्ट आता माझा अजूनही वाटतो. आणि आय एम डुईंग angel therapy, I'm doing I'm going to be doing detailed vastu. I'm doing vastu crystals, so I'm very thorough with the vastu crystals. I do take clients for vastu crystals, but I want to just do as much as possible good that I can do for people. ऍक्च्युली मी खरंच या मुद्द्याकडे पण येणार आहे, पण आपला आज ही मुलाखत रंगली आहे की त्याचा छोटासा ब्रेक घेऊयात आणि या मायलेकींच्या जोडीसोबत आता मी बोलू शकते ही मायलेकींची जोडी आहे. तर सुनीता मॅम आणि जान्हवी मॅम यांच्यासोबतच्या अजून काही 2-4 प्रश्न आहेत, मला त्याची उत्तरं हवी आहेत. पुन्हा या दोघींना मी स्पेशली एका वेगळ्या विषयांना अनुसरून मुलाखतीसाठी नक्कीच बोलवणार आहे. पण आजच्या मुलाखतीमध्ये जे काही प्रश्न आहेत तेही आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत त्याची उत्तरं. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि आपली आजची विशेष मुलाखत सुरू आहे आणि आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये विशेष गप्पा ज्या रंगलेल्या आहेत त्या ज्या स्वतः खूप छान ॲस्ट्रॉलॉजर आहेत आणि अर्थात त्यांची लेख जी स्वतः न्यूमरोलॉजिस्ट आहेत. तर अशा सुनीता भोसले मॅम आणि जान्हवी परवतकर मॅम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि सुरुवातीला जसं प्रश्न विचारले की कशी या दोघींची या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली. आता मला थोडासा वेगळा प्रश्न असा आहे की तुम्ही फार अगोदरपासून करतायत मॅम, म्हणजे तुमच्यानंतर मॅमनी सुरुवात केली या फील्डमध्ये किंवा याविषयी अजून जाणून घ्यायला आणि तुमच्या एक स्टेप पुढे काहीतरी त्या वेगळं शिकल्या आणि वेगळ्या बऱ्याच गोष्टी म्हणजे त्या करतायत. खरं तर जेव्हा आपले आई वडील म्हणजे थोडासा अगोदरचा काळ होता त्यावेळी इतकं सगळं नाही पाहिलं जायचं, फक्त लग्नाच्या तिथी म्हणा किंवा काही महत्वाच्या कार्यक्रमाच्या तिथी महत्वाच्या. पण तेव्हाचा काळ आणि आताचा काळ म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्यात. तर तो बदल तुम्हाला कसा वाटतोय? काय तो बदल चांगला वाटतोय, कारण पूर्वी जेव्हा आमचे आई वडील लग्न जमवायचे तर ते फक्त गुणमिलन करून लग्न जमवायचे. पण पूर्वीचा काळ जरा शोषित होता, सहनशक्ती होती म्हणून ते टिकत चालले. पण आता सुशिक्षित सगळ्या झालेले आहेत मुलं मुली सगळी, तर ते म्हणजे वेगळं झालं. आता मग आता पत्रिका जमवताना फक्त गुणमिलन करून चालत नाही, बरोबर, तर त्याच्याबरोबर ग्रहमिलन पण करावं लागतं. कारण ती एक दुसऱ्याला बरोबर आहेत की नाहीत, पूरक आहेत की नाहीत, तर ते पुढे जाऊन अगदी 100% मिळत नाही पण 70% जरी मिळालं आपल्याला तरी गो हेड. म्हणजे एक्झॅक्टली काय की जसं सिच्युएशन बदलली, आपण जसं पुढे चाललोय प्रत्येक गोष्टीमध्ये तसं या गोष्टींमध्ये सुद्धा आपण पुढे जायला हवं. कारण बघतो ना काही ज्या लोकांना याविषयी कल्पना नाहीये, म्हणजे आपण बघतोय की आजकाल विवाह तुटण्याचे किंवा विवाह संदर्भातल्या अनेक समस्या आपल्या समोर येत आहेत.
तर मे बी जसं आता तुम्ही म्हणालात की फक्त गुणमिलन त्याच्यासाठी योग्य असू शकत नाही. तर अर्थात तर तुम्ही दोघी आहात, तर ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजी याचा या सगळ्यांशी कसा संबंध जोडला जाऊ शकतो? सो न्यूमरोलॉजी बेसिकली तुमचे, जसं मी म्हणाले की तुमचे काही नंबर्स घेऊन तुम्ही जन्माला आले, ते नंबर्स जे आहेत आणि जे नंबर्स मिसिंग आहेत त्याचा प्रभाव तुमच्या लाईफवरती पडतो, त्याचा इम्पॅक्ट पडतो. ॲज अन एक्झाम्पल, इफ 5 इज मिसिंग इन युअर लाईफ, तुमचं लाईफचं बॅलन्स पूर्ण शेक होऊन जातं. सो मग ते नंबर्स आपण कसे इंट्रोड्यूस करू शकतो हे आम्ही, सो जसं ॲस्ट्रो गिव्ज यू ग्रहमिलन करतं, प्लॅनेटरी मुवमेंट्स, हे जे 9 नंबर्स आहेत दे आर ऑल 9 प्लॅनेट्स. या सो वेन एखादा प्लॅनेट मिसिंग आहे, मग त्या प्लॅनेटचं आपण कशी शक्ती वाढवू शकतो, तर मला ॲस्ट्रोकडनं आणि न्यूमरोलॉजीकडनं द सायन्स इज सेम, इट्स ऑल अबाउट प्लॅनेट्स. फक्त त्याचे रीडिंग्स वेगळे आहेत, फक्त त्याचे सोल्युशन्स आणि रेमेडीज वेगळे आहेत, बट बोथ आर व्हेरी पॉवरफुल. ओके ओके ओके. आणि त्यासोबत टॅरो कार्ड रिडिंग सुद्धा Correct. केलं जातं. तर मला जाणून घ्यायला आवडेल की टॅरो कार्ड रिडिंग मध्ये एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी आणि कशाविषयी सांगितलं जातं? परफेक्ट. सो टॅरोमध्ये कसं असतं, पहिलं जेव्हा आमच्याकडे जातक जेव्हा येतो, तर बिफोर द क्वेश्चन्स कम इन, आय नीड टू नो हिम हर. तर त्याला जाणून घेणं इज माय प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी. सो देर आर मेनी टॅरो आर्टिस्ट, पण माय वे ऑफ डुईंग अ टॅरो इज डिफरंट. फर्स्ट आय वॉन्ट टू नो द पर्सन बिफोर आय इवन स्पीक टू यू. सो समजा माझ्याकडे कोमल आली, तर कोमल काय आहे ॲज अ पर्सनॅलिटी, कोमलचे काय नंबर्स आहे, सो नंबर ड्रिव्हन कशी आहे कोमल, आणि त्यातल्या त्यात कोमलचं पास्ट लाईफ, कोमलचं प्रेझेंट लाईफ आणि कोमलचं फ्युचर लाईफ. what is it trying to say for my tarot spread, what is my tarot giving me as a guidance on Komal, हे reading मी करते. त्यातल्या त्यात then after that I speak to Komal. So as we have seen pre-COVID also, during COVID also, as the generation is getting more educated, the major concerns are relationships. प्रश्न तिथेच येतो. तिकडेच येऊन थांबला. So I would say that out of 100 cases, we have 90 cases which are relationship driven. If the relationships are better, your financials and your career path is good. It's the biggest element for stress. आणि स्ट्रेस वाढलं की कामावरती इम्पॅक्ट पडतं, एज्युकेशन मध्ये इम्पॅक्ट पडतं, सगळीकडे इम्पॅक्ट पडतं. सो this is how we start resolving things. So this is how we correlate the sciences. Tarot, astro, numerology, angel, they all are planetary movements. Yes. Their readings are very different, but they all come down to one inference ki what is the important aspect, what is missing, काय करू शकतो, काय remedies आहेत. Ultimately the supreme is universe. Yes. So how do we align you to the universe? जसं आई म्हणाली की आम्ही पॉझिटिव्ह. सो वेन आय नो की देर इज अ कन्सर्न, आय विल नॉट टेल यू दॅट. ॲज अ डॉक्टर टेक्स अ नोट, वी टेक अ नोट. So my job is to motivate you. My job is to show you the right path. So if I'm going to give you more stress because you come to me to de-stress, so I cannot give you more stress. So मग तो more stress काढण्यासाठी आम्ही we do all of these things, manifestations, affirmations, connect with the universe, visit your deities, connect with them. That brings a lot of changes. Meditation, as you said, Yes. sitting in the temple for 2 minutes is meditation. Sitting quietly, thinking about your deities, त्यांचं नामस्मरण करणं is meditation. Whatever you do passionately, today you are a passionate RJ, is meditation. Exactly. So passion is meditation. Acharya 90 FM 90 FM. मला या सगळ्या गोष्टीच पटतायत, कारण तुमच्या बोलण्यामध्ये तो पॉझिटिव्हनेस एक आहे आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी जाणवत आहेत. पण खरं तर आपल्या या एका मुलाखतीमध्ये ह्या सगळ्याच विषयी आपण
नाही म्हणजे बोलायला गेलं तर खूप खूप विषय विषय. आहेत. तर आपण नक्कीच या सगळ्यांविषयी अजून डिटेलमध्ये जाणून घेऊ. पण जाता जाता तुम्हाला दोघींना एक असा वेगळा प्रश्न आहे की आता आपल्याकडे जास्त लोक नाहीये समोर किंवा प्रॉब्लेम्स विचारायला, पण तरीही एक कॉमन मॅन किंवा प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यामध्ये अशा कोणत्या मोजक्या गोष्टी आहेत ज्या डेली कराव्या, जेणेकरून त्याचे डेली लाईफ जे आहे ते सुरळीत होऊ शकतं, किंवा नक्की अशा काय गोष्टी आहेत ज्या मोजक्या गोष्टी म्हणजे आपण ज्या घरूनही करू शकतो, घरून राहून. म्हणजे जसं आपण नाही का आजारी पडल्यानंतर आजीबाईच्या बटव्यातल्या काही गोष्टी असतात त्या करतो, घरगुती उपाय करतो. तर डेली लाईफसाठी जे सुरळीत व्हावं असं वाटतंय, तर त्यासाठी आपण अशा कोणत्या गोष्टी कराव्यात? मी तर तोच विषय घेऊन आलेली आहे, पंचांग रिडिंग. कारण प्रत्येकाला घरी असणाऱ्याला वाचता आलं पाहिजे की आज काय आहे, दिवस चांगला आहे, शुभ आहे. आपण आपलं सगळं करू शकतो. आपल्याला त्यासाठी जाऊन बाहेर विचारायला नको. मी माझं काढू शकते वेळ, कसं काढायचं. मी माझा नातू, माझा मुलगा जन्माला आला त्याचं टिपण मी लिहू शकते. हे घरी बसून करू शकतात ना. आणि काय मला आज माझे ग्रह कुठले, का आज भ्रमण कुठलं चाललेलं आहे, तर त्याच्याने मला काय करायला पाहिजे सेवा, तर ते सुद्धा करू शकतात ना घरी. नक्कीच. आणि मी आय वुड लाईक टू ऍड Yes, yes, yes. हे म्हणाली आत्मनिर्भर. So, स्वतःवरती डिपेंडन्सी हा. रॅदर दॅन डिपेंडन्सी ऑन अदर्स. आणि मी जनरली गाईड करते की थँक्यू फॉर एव्हरीथिंग. सो थँक्यू युनिवर्स फॉर एव्हरीथिंग इज द स्ट्रॉंगेस्ट गुरु मंत्र. सतत बोला. वेन एव्हर यू सी रेपिटेटिव्ह नंबर्स, यू नीड टू पे युअर ग्रॅटिट्यूड. द मोमेंट यू स्टार्ट पेइंग युअर ग्रॅटिट्यूड, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ते चेंजेस दिसणार. त्याच्या व्यतिरिक्त सॉरी म्हणणं आपल्याला खूप प्रचंड अवघड जातं. म्हणून पण ते म्हणायला- सॉरी म्हणायला त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर त्याचं स्मरण करा आणि त्याला फक्त सॉरी म्हणा. सॉरी म्हणा. प्लीज फॉरगिव्ह मी, सुद्धा खूप आय एम येतं. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम ग्रेटफुल टू यू, आय एम थँकफुल टू यू अँड आय रिस्पेक्ट यू. वाव, दिस इज सो नाईस. म्हणजे ॲट दी एंड ऑफ द इंटरव्ह्यू म्हणजे मला यात खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या दोघींकडून एक समजलेल्या आहेत. आणि रादर आज जे लिस्नर्स आपल्याला ऐकतायत की बऱ्याचदा आपण पटकन सॉरी आणि थँक्यू नाही बोलत. म्हणजे आपल्याला असं असतं तिथे मग कुठेतरी इगो आणि ॲटिट्यूड आपला फार मध्ये येतो आणि मग आपण तिकडे बोलतो ठीक आहे यार, इट्स ओके, दिस इज माय जॉब किंवा दिस इज युअर जॉब असं बोलतो आणि तिथे सोडून जातो. पण आपल्याला जे मिळालंय त्यामध्ये आपण ते खूप काय नाहीये त्यापेक्षा खूप काय impact आहे करतं त्यामध्ये आपण थोडंसं पॉझिटिव्हली राहायला हवा आणि राहायला त्याचा हवं. विचार करायला हवा. सो तुमच्या दोघींचंही खरंच खूप थँक्स की तुम्ही शॉर्ट नोटीस वरती सुद्धा इथे आलात आणि आमच्याशी या थोड्या का होईना पण गप्पा मारल्यात. आणि नक्कीच आपण तुमच्या दोघींसोबत एक सेपरेट आणि खूप वेगळे विषय घेऊन या संदर्भातली आपण मुलाखत नक्की करूयात. पण पुन्हा एकदा सुनीता मॅम आणि जान्हवी मॅम तुमच्या दोघींचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आपल्या आज NG आचार्य DK मराठे महाविद्यालयामध्ये कलारंगाच्या वतीने एक खूप सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुनीता भोसले मॅडम आणि जान्हवी परबतकर मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेल्या आणि त्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टींविषयी ज्ञात केलं. मग ते ॲस्ट्रॉलॉजीविषयी असो किंवा टॅरो कार्ड रिडिंग विषयी असो, वास्तू क्रिस्टल म्हणजे काय असतं, या बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या. पण अजूनही अनेक गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण त्यांच्याकडून अशाच पुढच्या मुलाखतींमध्ये जाणून घेऊ. तोपर्यंत स्टेट येऊन आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये आरजे कोमल, सुनीता मॅम आणि जान्हवी मॅम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू. थँक्यू.